नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही जस्ट पोहोचले नायगारामध्ये आणि ज्या घरामध्ये राहणार आहे त्या घरासमोरचा सुंदर परिसर बघा. जस्ट पाऊस पडून गेला त्यामुळे वातावरण छान झालंय. आणि चला तुम्हाला आता घर आतून दाखवते. तर या घराला आहे 4 बेडरूम वरती आणि खाली त्या आधी बघा हा सुंदर मोठा हॉल. ही माझी मैत्रीण देवयानी आणि तिची आई वडील पण आमच्यासोबत फिरायला आले होते. हा आहे सुंदर मोठा डायनिंग हॉल. त्याच्यानंतर आहे किचन जे भरपूर मोठं आहे. किचन मधूनच वरती बेडरूम मध्ये जाण्यासाठी एक स्टेअरवे आहे. पायऱ्यावरून वर आल्यावर लगेचच आहे एक छोटीशी खिडकी आणि एक त्याला लागूनच भलं मोठं बाथरूम, जिथं आहे एक भला मोठा बाथटब आणि शॉवर. त्याच्यानंतर हे पहिलं बेडरूम मी तुम्हाला दाखवते, जिथं आहे एक बेड, त्याचबरोबर 2 स्टोर रूम्स आहे जिथे तुम्ही आपलं भरपूर सामान ठेवू शकता आणि कोट ठेवण्यासाठी पण जागा ठेवलेली आहे त्यांनी. असे प्रत्येक बेडरूमला त्यांनी दिलेलं आहे. चला तर तुम्हाला आता दाखवते मी दुसरा बेडरूम. तर ही बेडरूम मला सगळ्या बेडरूम पेक्षा खूप छोटी वाटली. बेड पण छोटा आहे आणि स्टोरेज पण एवढंच दिलं आहे आणि खिडकी आहे. हे आहे तिसरं बेडरूम. या बेडरूम मला सगळ्यापेक्षा जास्त मोठी वाटली. बेड पण मोठा आहे आणि स्टोरेज एरिया पण त्यांनी भरपूर दिलेला आहे. चौथ्या बेडरूम मध्ये जाऊया. हा बेडरूम मागच्या बेडरूमच्या थोडासा छोटा आहे पण भरपूर मोठा आहे आणि तर फॅनची सोय पण दिलेली आहे आणि स्टोरेज रूम. त्याच्यानंतर ही दुसरी स्टेअरकेस आहे जिथून आपण डायरेक्ट हॉलमध्ये पोहोचलो. तर या घराला 2 स्टेअरकेस आहेत वरती बेडरूम मध्ये जाण्यासाठी. चला तर आता जाऊया सरळ किचन मध्ये. त्याआधी मुलं बघताय मस्त टीव्ही बघत बसलेत आणि टेबलवरच्या पसारावरून तुम्हाला कळलं असेल की आमची आता जेवणाची तयारी चालू आहे. तर आल्या आल्या आम्ही लगेच जेवणाच्या तयारीसाठी लागलोय. संध्याकाळची वेळ आहे आणि आजचा मेनू आहे दाल खिचडी आणि मिसळ. तर मैत्रिणीने तिच्याकडे इलेक्ट्रिक कुकर आहे, त्याच्यामध्ये आम्ही दाल खिचडीची फोडणी घातली आणि आता आम्ही तयारी करणार आहे मिसळची. तर मिसळची फोडणी तयार झालेली आहे आणि मैत्रिणीने येतानाच तिच्याकडे रेडीमेड मिसळचा मसाला होता. तर जास्त झंझट नको म्हणून तो मग आम्ही येताना सोबत घेऊन आलो होतो. तर इथं आम्ही मिसळ मसाला ऍड करतो. याच्यामध्ये जास्त काही घालावं लागत नाही, जसे की चटणी वगैरे. थोडंसं फक्त मीठ घालावं लागतं, याच्यामध्ये सगळं ऑलरेडी आहे. तर जास्त किचकिच नको म्हणून हा मसाला आम्ही आणला होता. त्याच्यामध्ये आता सरळ आम्ही डायरेक्ट गरम पाणी घालते आणि मटकी काय आम्ही आधीच उकळून घेतली होती. तर बघा गरम पाणी ओतल्या ओतल्या कसा मस्त कलर आलाय जसा हवा तसा. आणि इथं आमची आता मिसळ तयार झालेली आहे आणि ही खुशी माझ्या चेहऱ्यावर बघताय त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेलच की चव कशी असणार आहे. आणि त्यासोबतच इथं आमची दाल खिचडी पण तयार आहे आणि आजचा मेनू एकदम झटपट तयार झालेला आहे, कारण ह्याच्यानंतर आपल्याला बाहेर पण फिरायला जायचं होतं. तर सगळ्यांनी मस्त मिसळचा आनंद घेतलाय. आनंद नाही, मिसळवर असा ताव मारलाय आडवा उभा. नाकावर कपाळावर असा घाम आला होता पण त्याच्यावर दुर्लक्ष करून मिसळीचा खूप आनंद घेतलाय. दिवसभराचा सगळा क्षीण निघून गेला प्रवासाचा या मिसळ खाऊन. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.